मध्यपूर्वेतला तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत करार संपला अशी घोषणा केल्यानंतर अमेरिका इराण संबंधांमध्ये नवीन संघर्षाची चिन्ह दिसायला लागलेत। इराणमध्ये अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या संक्रमण काळात अमेरिकेचा वाढता दबाव, आखाती देशांमधील अमेरिकी तळांना निर्माण झालेला धोका आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची चिंता वाढलेली आहे। बघूयात आज संदर्भातला रिपोर्ट। इराणमध्ये सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर देश मानसिक आणि राजकीय संक्रमणातून जात आहे। अशा संवेदनशील काळात अमेरिकेने आर्थिक आणि सामरिक दबाव वाढविल्याने दोन्ही देशातील तणाव अधिक तीव्र झालाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण डील इज ओव्हर अशी घोषणा करताच आधीपासूनच डळमळीत असलेल्या करारावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जातंय। आर्थिकदृष्ट्या त्याचबरोबर सामरिकदृष्ट्या अमेरिका हा इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि एक प्रकारे ट्रम्पचं विधान हा कोअर्सिव्ह डिप्लोमसीचा भाग आहे। मुळातच ज्या वेळेस इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये अंतरिम करार झाला होता त्याच वेळेस हा करार तकलादू ठरणार आहे अशा प्रकारची चिन्ह आपल्याला दिसत होती आणि त्याचा प्रत्यय मागच्या काही दिवसांमध्ये सुद्धा आला होता। परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत विधानाच्या नंतर की आता इराण डील इज ओव्हर याच्या अनुषंगानं यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। तज्ञांच्या मते अमेरिकेने आक्रमक भूमिका कायम ठेवली तर इराणही प्रत्युत्तर देऊ शकतो। आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ल्याचा धोका व्यक्त केला जात असून बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करून इराणने भविष्यातील मोठ्या संघर्षाचा इशाराही दिल्याचं सांगितलं जात आहे। जर खरोखरच अमेरिकेनं इराण विरुद्धची आक्रमकता येणाऱ्या काळामध्ये वाढवली तर इराण सुद्धा अमेरिकेचे वेगवेगळ्या प्रकारचे जे आखाती देशांमधले इन्स्टॉलेशन्स आहेत त्यावर तो हल्ला करू शकतो। मागच्या काही तासांमध्ये इराणनं बहरीन आणि कुवेतवरच्या 84 अमेरिकन इन्स्टॉलेशन्सवर हल्ला केला आणि याच्या माध्यमातून त्यांनी चुणूक दाखवून दिली की भविष्यामध्ये जर संघर्ष वाढला तर अमेरिकेचे आखातामधले वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस हे इराणकडून टार्गेट केले जाऊ शकतात। संघर्ष केवळ लष्करी पातळीवर मर्यादित राहण्याची शक्यता नाही, कारण इराण येमेनमधील हुती बंडखोरांच्या मदतीने लाल समुद्रातील बाब अल मंडेब या महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो। हा मार्ग बंद पडल्यास जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो। इराण हा रेड सी मध्ये म्हणजेच लाल समुद्रामध्ये येमेन मधल्या हुतीच्या मदतीनं बाब अल मंडेबला सुद्धा चोक करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करू शकतो। मुळातच आतापर्यंतचा इतिहास पाहता डोनाल्ड ट्रम्प बोलतात एक आणि करतात दुसरं अशा प्रकारचा इतिहास आहे आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी दबाव तंत्रासाठी अशा प्रकारचं विधान केलं असलं तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेचं गुऱ्हाळ चालूच राहण्याची शक्यता आज घडीला नाकारता येत नाही। अमेरिका इराण तणावाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही दिसू लागलाय। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $70 वरून $77 पर्यंत वाढल्या असून हा संघर्ष आणखी चिघळल्यास इंधन दरवाढीसह जागतिक महागाईवरही परिणाम होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे। एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारची अनिश्चिततेची परिस्थिती असणं हे तेलाची किमती वाढणं आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान हे या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचं ठरतं। एकूणच अर्थकारण पाहता तेलाच्या किमती या $60 खाली जाऊ नये यासाठीच डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा प्रकारचं भडकाऊ विधान केलं का, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल उत्पादक देश ज्यामध्ये अमेरिकेचा सुद्धा समावेश आहे यांचा आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकेल या अनुषंगाने सुद्धा हे विधान त्या ठिकाणी पाहिलं जात आहे। मध्यपूर्वेतील वाढता तणाव आता केवळ अमेरिका आणि इराणपुरता मर्यादित राहिलेला नाही। जागतिक व्यापार, ऊर्जा सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे जगाचे लक्ष आता या संघर्षातील पुढील घडामोडींवर खेळले आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।